नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं उपाय आणि उपासना या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण मंत्र, स्तोत्र, उपाय आणि उपासना यांच्या माध्यमातून आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो। मैत्रिणींनो, होळी म्हणजे फक्त रंगांचा सण नाही। होळी हा सण आहे वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याचा। आपल्या मनातले राग, मत्सर, वाईट सवयी, नकारात्मक विचार हे सगळं जाळून टाकण्याचा हा दिवस आहे। पण आज मी तुम्हाला एक खूप उपयोगाची गोष्ट सांगणार आहे। होळी येण्यापूर्वी घरात काही खास वस्तू आणल्या तर घरात लक्ष्मी नांदते अशी श्रद्धा आहे। आज मी सांगणार आहे घरात कोणत्या 5 वस्तू आणायच्या आणि त्या कशा ठेवायच्या। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। चला तर मग व्हिडिओकडे वळूया। होळी दहन म्हणजे फक्त लाकूड जाळणं नाही, तो आपल्या आतल्या गोष्टी जाळण्याचा दिवस आहे, जसे की राग, मत्सर, नकार, भीती, अपयशाची। म्हणूनच होळीच्या आधी घर आणि मन दोन्ही स्वच्छ करणं महत्त्वाचं आहे। होळीपूर्वी घरात आणायची सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गंगाजल। होळीच्या 1-2 दिवस आधी घरात थोडंसं गंगाजल आणा। सकाळी थोडंसं पाणी घ्या, त्यामध्ये गंगाजलाचे 2-3 थेंब टाका आणि घरात हलकं शिंपडा। त्यामुळे घरात शुद्धता राहते आणि मनालाही खूप शांत वाटते। लक्षात ठेवा, गंगाजल फक्त शोभेसाठी नाही ठेवायचं, तर ते देवघरात आदराने ठेवा। दुसरी गोष्ट म्हणजे कापूर। होळीपूर्वी घरात शुद्ध कापूर नक्की ठेवा। संध्याकाळी दिवा लावताना एक छोटा कापूर पेटवा। आठवड्यात 2 वेळा कापूर संपूर्ण घरात फिरवा। कापूर जळताना पूर्ण संपतो आपल्याला हे शिकवतो। राग, हट्ट, अहंकार, द्वेष हे मनातून जाऊ द्या। खूप लोकांना लक्षात येतं कापूर लावल्यानंतर घरातील वातावरण हलकं झालं आहे। त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे सुपारी। होळीपूर्वी 2 सुपाऱ्या घरामध्ये नक्कीच आणा। लाल किंवा पिवळ्या कपड्यात त्या गुंडाळा आणि देवघरात ठेवा। सुपारी म्हणजे स्थैर्याचं प्रतीक, म्हणजे घरामध्ये, नात्यामध्ये स्थिरता राहावी, कामात सातत्य राहावे म्हणून ही सुपारी घरात ठेवावी। त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे हळदीची गाठ। नवी हळदीची गाठ आणणं घरामध्ये खूप शुभ मानलं जातं। हळद स्वच्छ धुवा, कोरडी करा आणि देवघरात ठेवा। हळद म्हणजे शुभता, सौभाग्य, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा। होळीपूर्वी हळद घरामध्ये आणणं म्हणजे नवीन सुरुवातीचं प्रतीक आहे। त्यानंतर 5वी आणि खूप जणांना माहीत नसलेली गोष्ट म्हणजे पांढरी कवडी। होळीपूर्वी एक छोटी पांढरी कवडी घरामध्ये नक्की आणा। ती लाल कपड्यात गुंडाळा आणि देवघरात किंवा तिजोरीत ठेवा। असं मानलं जातं की कवडी ही लक्ष्मीचं प्रतीक आहे। विशेषतः पैसा येऊनही टिकत नसेल, खर्च खूप वाढत असतील तर हा उपाय श्रद्धेने करावा आणि त्या कवडीची पूजा रोज करावी। होळीच्या दिवशी छोटा पण महत्त्वाचा संकल्प नक्की करावा। होळी दहनाच्या दिवशी या सगळ्या वस्तूंना देवघरात मनापासून नमस्कार करा। डोळे बंद करा आणि मनात फक्त एवढंच म्हणा, माझ्या घरात शांतता, आरोग्य, समाधान आणि समृद्धी नांदो। इतकाच संकल्प पुरेसा आहे। हे उपाय म्हणजे जादू नाहीत, हे उपाय आपलं मन बदलतात आणि जेव्हा मन बदलतं तेव्हा आयुष्य बदलायला सुरुवात होते। होळी म्हणजे वाईट विचार जाळून चांगल्या विचारांनी आयुष्य रंगवण्याचा सण। म्हणूनच होळी येण्यापूर्वी या 5 साध्या वस्तू घरामध्ये नक्की आणा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा। तुम्हाला असे सोपे, धार्मिक आणि उपयोगी कंटेंट आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि उपाय आणि उपासना या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।